पलूस तालुक्यातील कृष्णा काठावर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा हौदोस सुरू आहे. अशातच आज सकाळी एका घरात घुसून अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील दागिने ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने प्रतिकार करताच हातातील हत्याराने डोक्यात हल्ला केला. यामध्ये ही महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलीस पत्नी असलेल्या नम्रता अजित आवटे असं जखमी महिलेचं नाव असून माहिती मिळताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यवस्तीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी जखमी नम्रता आवटे या घरात एकटा काम करत होत्या. आज स्वातंत्र्य दिन असल्याने त्यांचे पती पहाटे लवकर कुंडल पोलीस ठाण्यात ड्युटीवर गेले होते. सकाळी 8च्या सुमारास महिला एकटी असल्याचा फायदा घेत एक अज्ञात व्यक्ती तिच्या समोर उभा राहिला. त्याने डोक्याला तोंडाला मास्क लावला होता, हातात ग्लोव्ज घातले होते. या व्यक्तीने नम्रता यांच्या तोंडावर स्प्रे मारून गळ्याला हात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र हातातील साहित्याने हात झटकत त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयिताने त्यांच्या डोक्यात शस्त्राने वार केला. यावेळी जखमी नम्रता यांनी आरडाओरड सुरू केली असता संशयिताने तिथून पळ काढला. आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच नागरिकांनी आजूबाजूला हल्लेखोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या महिलेस पलूस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेत या महिलेची विचारपूस केली आहे. पोलिसांकडून परिसरात आणि शेतात शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र हल्लेखोराचा कोणताच सांगपत्ता लागला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.